अजयच्या हातात दिलेला तो कागद घटस्फोटाची नोटीस नव्हती, तर सासूच्या गुलामीतून सुटकेचा परवाना होता. ज्या सासूने पल्लवीला तिच्या आजारी आईला भेटायला जाण्यापासून रोखलं, त्याच सासूच्या पायाखालची जमीन पल्लवीने कशी सरकवली बघा आजच्या भागात. पल्लवी, हे काय आहे तू? इतका टोकाचा निर्णय आम्हाला न विचारता कसा घेतलास? परवानगी कुणाची घेतली? अजयचा आवाज आज पहिल्यांदाच थरथरत होता. समोर पल्लवी शांत उभी होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक. याआधी काय घडलं होतं ते पाहण्यासाठी भाग 1 ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पण आता पुढे काय झालं ते बघा. पल्लवी अत्यंत खंबीरपणे म्हणाली, परवानगी? अजय, लग्नानंतर माहेरी जायला, साडी घ्यायला, अगदी स्वतःचा कष्टाचा पगार खर्च करायलाही तुमची भीक मागावी लागते का? कारण मी फक्त एक सून आहे. ती सासूबाईंकडे बघून पुढे म्हणाली, आई, ज्या आई वडिलांनी मला रात्रंदिवस कष्ट करून गोल्ड मेडलिस्ट केलं, त्यांच्या आजारपणात मला जायला जर तुमची परवानगी लागत असेल तर माझ्या या शिक्षणाचा काय उपयोग? आजवर मी जे काही केलं तो माझा संस्कार होता, पण तुम्ही त्याला माझी लाचारी समजलात. सासूबाई अवाक होऊन विचारत होत्या, पण या कागदावर जे लिहिले त्याचा अर्थ काय? पल्लवीने आपली बॅग उचलली आणि दाराकडे वळत म्हणाली, या कागदाचा अर्थ इतकाच की आता पल्लवी कोणाच्या रिमोटवर चालणारी बाहुली नसेल. मी माझी बदली दुसऱ्या शहरात माझ्या आईबाबांच्या घराजवळ करून घेतली आहे. अजय आणि सासूबाई काही बोलणार इतक्यात पल्लवीने शेवटचा शब्द टाकला, जर तुम्हाला वाटलं की मी या घराची फक्त राबणारी सून नाही, तर एक माणूस म्हणून सन्मानाला पात्र आहे, तरच मला न्यायला या. तोपर्यंत माझा आणि तुमचा संबंध संपला. पल्लवी कोणाचीही वाट न पाहता घराबाहेर पडली. पल्लवी गेल्यापासून सासरच्या घरी स्मशान शांतता पसरली होती. सकाळी चहा वेळेवर मिळत नव्हता, डब्बा तयार नव्हता आणि सासूबाईंच्या औषधांच्या गोळ्याची वेळ कोणी पाळत नव्हतं. सासूबाईंना सवय होती की पल्लवी सगळं हजर करायची. आता मात्र त्यांना स्वतःचं पाणीही स्वतः घ्यावं लागत होतं. सासूबाई वैतागून म्हणाल्या, अरे अजय, ही पल्लवी खरंच गेली. कोणाला विचारून बदली केली तिने? इतका अहंकार बरा नाही. अजय संतापून ओरडला, आई, अहंकार तिचा नाही, आपला होता. आपण तिला फक्त राबणारी सून समजलं, पण ती या घराचा श्वास होती. अजयला आता स्वतःच्या चुकीची जाणीव टोचत होती. त्याने पल्लवीला अनेक फोन केले, पण पल्लवीने एकही फोन उचलला नाही. त्याने नवीन शहरातल्या ऑफिसमध्ये काम सुरू केलं. तिची हुशारी बघून तिचे वरिष्ठ तिचं कौतुक करू लागले. पल्लवीला जाणवलं की घराबाहेर तिची एक स्वतंत्र ओळख आहे. काही दिवसांनी अजयला राहवलं नाही आणि तो पल्लवीला भेटायला तिच्या माहेरी गेला. तिथे त्याने पाहिलं पल्लवी तिच्या आईची सेवा करत होती आणि एका बाजूला तिचं ऑफिसचं कामही सन्मानाने सांभाळत होती. अजयने माफी मागितली, पल्लवी, मला माफ कर. घराला घरपण तुझ्यामुळे होतं हे मला आता कळतंय. प्लीज तू परत चल. पल्लवी शांतपणे म्हणाली, अजय, मी परत येईल, पण सून म्हणून राबायला नाही, तर या घराची लेक म्हणून. ज्या दिवशी सासूबाईंना वाटेल की त्यांना कामाली नाही तर मुलगी हवी आहे, त्या दिवशी स्वतः आईला फोन करायला सांग. 2 दिवसांनी सासूबाईंनी थरथरत्या हाताने पल्लवीला फोन लावला आणि रडत म्हणाल्या, पल्लवी बाळा, मला माफ कर. तू परत ये. मला कामासाठी नाही तर माझ्या लेकीची उणीव भासतीये म्हणून बोलवतीये. पल्लवीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आपला स्त्रीमान जिंकला होता. तिने सिद्ध केलं होतं की जेव्हा एक स्त्री स्वतःचा आदर करायला शिकते तेव्हा संपूर्ण जग तिच्यासमोर झुकतं. पल्लवीचं बरोबर होतं का? तुम्ही तिच्या जागी असतात तर काय केलं असतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच दमदार गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.